वे तेरे विच प्यार वसदे बाजार वे ठीक खोल वे वे तेरे विच प्यार वसदे बाजार वे ठीक तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालला आहे. त्याच्यावरती हे जे टूट आहेत आपण क्रिएट केलेले हा जुड आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील मराठी भाषेमधून. आता तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की कॅपकट येथे आपण ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला एक आपण व्हिडिओ दिला अशा पाहिजे. ठीक आहे, इथून हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. यामध्ये आपण लिरिक्स सॉन्ग दिलेला आहे. ठीक आहे, फक्त 2-3 स्टेप आहेत ते तुम्हाला करायच्यात. तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून हे आपलं सॉन्ग इथून ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, खाली तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा. इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथून हा फोटो आपल्याला खाली आणायचा अशा प्रकारे. ठीक आहे, इथपर्यंत आणल्यानंतर आता आपले हे लिरिक्स कुठे संपते तिथपर्यंत ह्याच्या फोटोची लेंथ असेल ते आणायची. तर सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर अशा लेंथ वाढवायची. तर इथपर्यंत येते आणि इथून लिरिक्स संपतंय. ठीक आहे, आता इथून दुसरं चालू होते तर दुसरा इथून फोटो ॲड करायचा. ठीक आहे, अशा प्रकारे. तर हा जो फोटो आहे त्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा, रिमूव्ह बीजेचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर स्टोकवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला हा जो स्टोक असेल इथून सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे ते हा जो आपला दुसरा फोटो इथून ॲड करायचा. ठीक आहे, तर इथे आपले लिरिक्स संपते तर सिम्पली त्यानंतर ॲड ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. दुसरा इथून फोटो ॲड करायचा अशा पाहिजे. ठीक आहे, हा सुद्धा अशा पाहिजे खाली आणायचा आहे. पुन्हा रिमूव्ह बीजीवरती क्लिक करायचं. तर मला रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे त्यावरती ऑटो रिमूव्हलवरती आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर स्टोकवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं इथून हा जो स्टोक असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायची. लेंथ आता जेवढं हे टेक्स्ट आहे ना तेवढं लिरिक्स आहे सॉंगचं तिथपर्यंत न्यायचे. इथपर्यंत लिरिक्स इथपर्यंत न्यायचं आहे. आता पुढचे जे 2 फोटो असतील ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे. तर मी ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथून बघू शकाल की आपण 4 फोटो इथून ॲड केल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं हा जो आपला पहिला फोटो असेल ना त्यावरती क्लिक करायचा. पहिल्यांदा जिथे त्या कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करूया. त्या की द्यायची. ह्याच फोटोचे शेवटले ते होऊन एक की द्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. आता सर्व फोटोला ना ही जी की असेल ती देऊन घ्यायची अशा. ठीक आहे, तर सिम्पली आपण इथून देऊन घेऊया सर्व फोटोला. तर सिम्पली इथून ह्या ऑप्शनवरती क्लिक करूया त्या की द्यायची. आपला शेवटचा फोटो राहिला त्याला पण आपण की देऊन घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारे. ओके, इथून हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे पहिल्या कीपाशी यायचं हा फोटो सिम्पली खाली ओढायचा. ठीक आहे, अशा प्रकारे. आता दुसऱ्या कीपाशी येऊन हा फोटो खाली ओढायचा अशा. ठीक आहे, पुन्हा आपल्या दुसऱ्या कीपाशी येऊन म्हणजे तिसरी ही की तर इथून खाली फोटो ओढायचा. ठीक आहे, अशा बाहेर. ठीक आहे, तर अशा बाहेर इथून हा पण फोटो आपण खाली ओढूया. ओके, तर इथून आपले फोटो असे खालून वर येऊन जातील. ठीक आहे, आता आपल्या सिम्पली हे जे 4 फोटो असतील त्यावरती म्हणजे पहिल्यांदा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि प्लेच्या शेजारी ग्राफचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला इझी आउटचा जो ग्राफ असेल इथून सिलेक्ट करायचा. आता त्याच्या पुढच्या सुद्धा हा जो इझी आउटचा ग्राफ असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे 4 फोटोला. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली सिलेक्ट करून घ्या आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. तर इथून बघू शकाल की आपले फोटोज हळूहळू वर येतात. ठीक आहे, तर इथून हे फोटो वर आल्यानंतर इथून आपला जो व्हिडिओ असेल क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.